रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब तुम्हाला मला आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसाच पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा त्याला जाण्यासाठी अनेक वाटा असतात. पैसा आला की काही ना काही उभंच असतं की ह्या कारणाने पैसा गेला, त्या कारणाने पैसा गेला. लक्ष्मी म्हणजे काय की लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिच्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडीशी माहिती देणार आहे आणि काही उपाय आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की काही उपाय आणि नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत, तेच आता आपण बघणार आहोत एक एक करून. तर पहिला नियम असा आहे, आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो, शिराई वापरतो, तर तो बऱ्याच जणांना सवय असते की भिंती काही कोपरा असेल तर तिथे तो कोपऱ्यामध्ये उभा करून ठेवतात. तर तो झाडू तसा उभा न ठेवता तो आडवा ठेवायचा आणि झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे. कारण झाडू ज्याची आपण लक्ष्मीपूजनाला देखील पूजा करतो, तर झाडू हे थोडक्यात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. म्हणून आपण झाडूच्या बाबतीत एवढी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. फक्त झाडू उभा करताना तेवढी काळजी घ्यायची आहे, तो उभा करून ठेवायचा नाही, तर आडवा ठेवायचा आहे आणि त्याचं तोंड दक्षिण दिशेला नसावं. घरात जर आपण जे मीठ वापरतो तर ते मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन द्यायचं नाही. म्हणजे मीठ सांडलं तर ते पहिल्यांदा भरून पाण्यात टाकून द्यायचं आहे. कारण मीठ समुद्रात असते म्हणूनच आपण मीठ पाण्यात टाकतो. लक्ष्मी माता ही तुमच्या माहितीसाठी सांगते, लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण जी दिवे लागण्याची वेळ म्हणतो म्हणजेच संध्याकाळची वेळ, सायंकाळची वेळ, तर या दिवे लागणीच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस ज्या 3 वस्तू सांगते तुम्हाला त्या कोणालाही द्यायचं नाहीत. त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ, दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पैसे. तर या 3 वस्तू संध्याकाळच्या वेळेस कोणाला द्यायचं नाही. आपले पूर्वज वाडवडील आपल्याला सांगत असतात की संध्याकाळच्या वेळेस मीठ, झाडू आणि पैसे या 3 वस्तू कोणाला द्यायचं नाही. तर ते सांगतात ते बरोबर आहे, कारण मीठ, झाडू आणि पैसे या 3ही गोष्टी लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या वस्तू कोणाला देऊ नये. कारण जर आपण कोणाला मीठ दिलं, संध्याकाळच्या वेळेस झाडू दिलं, पैसा दिलं, तर थोडक्यात आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्याला देतो. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची आहे. संध्याकाळची वेळ, दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध ज्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात त्या वस्तू देखील कोणाला संध्याकाळच्या वेळेस द्यायचं नाही. कारण गाय जी गौमाता आहे ती गौमाता देखील देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. तिची आपण लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो. त्यामुळेच ज्या गायीपासून प्राप्त होणाऱ्या वस्तू आहेत, दही, ताक, लोणी, दूध, यासुद्धा संध्याकाळच्या वेळेस कोणाला द्यायच्या नाही. त्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर, सूर्य मावळल्यानंतर आपण घर झाडायचं नाही किंवा झाडलंच तर घरामधील जो कचरा असतो, केर असतो, केरपुंजा असतो, भाजीपाला किंवा इतर काही वस्तू आपल्याला उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकायच्या असतील तर संध्याकाळच्या वेळेस ते टाकायचं नाही. सूर्यास्तानंतर ते टाकायचं नाही. म्हणजेच ते देखील एक प्रकारची आपल्या घरातील लक्ष्मी असते, ती घराबाहेर जाऊ द्यायची नाही. घरामध्ये जर बंद पडलेलं घड्याळ असेल, तुमच्या भिंतीवर जुनं घड्याळ असेल, ते बंद पडलेलं असेल, एकतर ते लगेच रिपेअर करून चालू करून घ्यायचं आहे किंवा मग ते बाजूला टाकून द्यायचं आहे. कारण बंद घड्याळ देखील घरात लावू नये, त्यामुळे आपली प्रगती थांबते. लक्ष्मी माता ही फार चंचल अशी आहे, ती कधीही स्थिर राहत नाही. तर ही
लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी काही 11 उपाय आपण बघणार आहोत. चला तर मग ते उपाय काय आहेत ते बघूया. त्यातील पहिला उपाय आहे, रोज सकाळी फरशी साफ करता तुम्ही, तर ती फरशी साफ करताना पाण्यात थोडंसं मीठ आणि हळद, शक्य झालं तर गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी फरशी साफ करण्यासाठी घ्यायचं आहे, कारण त्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर घराचा जो मुख्य दरवाजा म्हणजेच जिथे आपला उंबरा असतो आणि दरवाजा, तर तो रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यांची पूजा करायची, कारण असं केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात प्रवेश करत असते. आपल्या घरातील देवघर आहे, तर ते देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असलं पाहिजे. त्यानंतर आपल्या देवघरात कोणत्या 20 पवित्र वस्तू असाव्यात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर पुढचा उपाय असा आहे की घरामध्ये तुटलेल्या वस्तू, फाटलेले कपडे ठेवायचे नाही, ते जाळून टाकावे, कारण ते एक प्रकारची निगेटिव्हिटी असते. त्यामुळे तुम्ही जर ते बाहेर टाकून दिले, जाळून टाकले, तर घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा 5वा उपाय असा आहे, प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची, कारण माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक दूध किंवा दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान करायचा आहे, कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर किंवा कोणताही पदार्थ तुम्ही जर दान केला, तर त्यामुळे आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे देवी लक्ष्मीची प्राप्तीसाठी जे काही अडथळे असतात त्याचे मार्ग मोकळे होतात. पूर्वज देखील प्रसन्न होऊन आपला आशीर्वाद देतात. त्यानंतर पुढचा उपाय असा आहे की महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने घरातील लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते. पुढचा उपाय असा आहे की आपल्या हाताची आणि पायांची नखे कोणत्याही वारी काढायची नाही, शक्यतो ती मंगळवारीच काढायची आहेत. पुढचा उपाय असा आहे की आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नक्की करावी आणि त्याची पूजा देखील करायची आहे. श्री यंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असं म्हटलं जातं की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. जर आपण आपल्या घरातच श्रीयंत्राची स्थापना केली, तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठे जाणारच नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करावी, म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घरात सदैव स्थिर राहील आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहील. पुढचा उपाय असा आहे की आपल्या देवघरात आणि पूजेमध्ये, आपल्या देवघरात आपण रोज पूजा करतो, तर पूजेत बऱ्याच घरांमध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो. तर आपल्या घरामध्ये उभ्या स्वरूपात असलेल्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसावी, शक्यतो आसनस्थ झालेला बसलेल्या असा लक्ष्मीचा फोटो आपल्या पूजेमध्ये असला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या स्त्रीरूपी लक्ष्मी असतात, उदाहरणार्थ आपली आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी, कोणीही जी आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मी असेल, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांना आपण कधीही दुखवायचं नाही, त्यांची निंदा करायची नाही. घरात स्त्री जर आनंदी असेल, तर आपलं घर देखील आनंदी असतं, भरभरून असतं. त्यामुळेच आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी वाढते, वातावरण देखील चांगलं राहतं. त्यामुळे घरातील स्त्रीचा आदर करायचा आहे. अशा प्रकारचे हे जे 11 उपाय मी तुम्हाला आत्ता सांगितले, ते तुम्ही नक्कीच करून बघा. म्हणजे तुमच्या घरात जर लक्ष्मी माता स्थिर राहत नसेल, खूप पैसा येत असेल, पण त्याचे जाण्याचे मार्ग अनेक तयार असतील, तर हे सांगितलेले 11 उपाय करून बघा, नक्कीच फरक पडेल. आता हे उपाय तर तुम्हीही करायचे आहे, पण त्या सर्व उपायांबरोबरच 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा देखील जप आपल्याला करायचा आहे. तर तो बीज मंत्र असा आहे, ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमः. अशा प्रकारचा हा जो लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे, तर या बीज मंत्राचा देखील तुम्हाला दररोज पूजेच्या वेळेस 108 वेळेस जप करायचा आहे.
म्हणजेच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देखील त्या देतील। आजच्या व्हिडिओद्वारे माता लक्ष्मीच्या आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, तिचे आसन आपल्या घरात बनवून ठेवण्यासाठी काही तुम्हाला नियम आणि उपाय सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही नक्कीच पाळून बघा। माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील। तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः असं लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।